विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयातील कॅन जे मॉडेल ॲक्झिलरी वर्ब आहे त्याचा यूज कसा करायचा हे पाहणार आहोत. तर पहा, यूज ऑफ कॅन. कॅन म्हणजे काय की शकते, त्याचा अर्थ असा होतो. आता पहा, शक्यता की सामर्थ्य वर्तमान काळात सांगायची असेल तेव्हा कॅनचा उपयोग करतात. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये याचा उपयोग होतो. आपली ॲबिलिटी की मी हे करू शकते, हे माझ्या सामर्थ्य आहे, हे सांगण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करत असतो. आता पहा, आता जे शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण कॅन वापरतो. आय कॅन म्हणजे मी करू शकतो, ही कॅन म्हणजे तो करू शकतो, शी कॅन म्हणजे ती करू शकते, वी कॅन म्हणजे आपण करू शकतो, यू कॅन म्हणजे तू करू शकतो, दे कॅन म्हणजे ते करू शकतात. तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोनाऊन आहेत किंवा नाऊन आहेत त्यानंतर आपण कॅन घ्यायचा आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. तर हे आहे स्ट्रक्चर कॅनचं स्ट्रक्चर कसं करायचं आहे. आपल्याला सब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला कॅन घ्यायचं आहे, कॅन नंतर V1 लावायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्ट लावू शकता आणि मग आपलं अशा पद्धतीने हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे कॅनचा. तर पहा मुलांनो, आपण याचा नकारार्थी सुद्धा करू शकतो. म्हणजे काय, कॅनचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कांट होतं, कॅन नॉट हे त्याचा फुल फॉर्म आहे. तर ते आपण जर असं केलं, आय कांट म्हणजे मी करू शकत नाही, ही कांट म्हणजे तो करू शकत नाही, शी कांट म्हणजे ती करू शकत नाही, वी कांट म्हणजे आम्ही करू शकत नाही, यू कांट म्हणजे तू करू शकत नाही, दे कांट म्हणजे ते करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण कांट लावून इथे आपण कॅनच्या नंतर नॉट लावून V1 लिहिलं की आपलं हे नकारार्थी सेंटेन्स होतं. तर पहा, आता आपल्याला एक प्रश्न पाहायचा आहे की आपण प्रश्न कसा तयार करायचा. प्रश्न तयार करायच्या वेळेस आपल्याला जो हा कॅन आहे, जो सब्जेक्टच्या नंतर आहे तो आपल्याला सब्जेक्टच्या आधी घ्यायचा आहे. मग काय होतं, कॅन आय सिंग म्हणजे मी गाऊ शकते का, माझ्यात ते सामर्थ्य आहे का, माझ्यात ती शक्यता आहे का. आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो का, माझ्यात ते सामर्थ्य आहे का. असं दुसऱ्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हा प्रश्न असा होतो. कॅनचं स्ट्रक्चर फॉर्म्युला काय आहे, कॅन, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. तर हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कॅन, जो कॅनचा आपण पाहत आहोत. पहा, कॅन ह्या सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर व्हॉट, व्हेन, व्हाय सारखी प्रश्नार्थक शब्द येतात. आता कॅनच्या आधी हा जो प्रश्न आहे याच्या आधी जर मी व्हॉट कॅन आय सिंग म्हणजे मी काय गाऊ शकते असंही मी विचारू शकते. आता पहा, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे, आय डब्ल्यू म्हणजे काय, इंट्रोगेटिव्ह वर्ड्स म्हणजे प्रश्नार्थक शब्द. इंट्रोगेटिव्ह वर्ड्स जे WH वर्ड्स आहेत ते आपण घ्यायचे आहेत. त्यानंतर कॅन लावायचा आहे, कॅन नंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आता इथे आपण एक एक इंट्रोगेटिव्ह वर्ड्स लावून पाहू. व्हॉट हा घेऊ पहिले. व्हॉट कॅन आय स्पीक मी काय बोलू शकतो. व्हेन कॅन आय गो मी कधी जाऊ शकतो. व्हेअर कॅन यू डान्स तू कुठे डान्स करणार आहे, तू कुठे डान्स करू शकतो. विथ हुम कॅन यू कम तू कोणासोबत येऊ शकतो. व्हॉट कॅन ही ईट तो काय खाऊ शकतो. हाऊ मेनी टाइम्स कॅन शी ईट ती किती वेळा खाऊ शकते. व्हाय कॅन ईट बार्क हू कॅन विन द मॅच. या प्रकारचे आपण व्हॉटनी सुद्धा कॅनचे प्रश्न तयार करू शकतो. फक्त काय आहे, आपल्याला याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला माहीत असायला हवं. IW म्हणजे इंट्रोगेटिव्ह वर्ड्स म्हणजे कोणते, व्हॉट, व्हेन, व्हेअर, विथ, व्हॉट, हाऊ, व्हेन, व्हाय आणि हू हे जे आहे त्याला इंट्रोगेटिव्ह वर्ड्स म्हणतात. IW आपण ज्याला शॉर्टकट म्हणूया. त्यानंतर तुम्हाला कॅन लावायचा आहे, मग तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग तुम्हाला V1 घ्यायचा आहे आणि आवश्यकता असेल तर तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कॅनचा प्रश्न तयार करता येतो. आता अशाच पद्धतीने आपण नॉट टाकून निगेटिव्ह प्रश्न, हा जो प्रश्न तयार केलेले आहेत हे सगळे प्रश्न काय आहेत, होकारार्थी प्रश्न आहेत. आता आपल्याला याला नॉट लावायचं तर इथे आपण कॅन नॉट लावू शकतो किंवा कांट लावू शकतो. म्हणजे काय की IW म्हणजे इंट्रोगेटिव्ह वर्ड्स घ्यायचं, त्यानंतर कॅन नॉट घ्यायचं म्हणजे इथे कॅन नॉट घ्यायचं आणि त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आय स्पीक.
हे झालं आपलं मग निगेटिव्ह वाक्य. म्हणजे काय, व्हाय कॅन नॉट आय स्पीक, व्हाय कांट आय स्पीक असंही तुम्ही म्हणू शकता. किंवा मग नॉट तुम्ही इथे लिहू शकता, व्हाय कॅन आय नॉट स्पीक, हेही तुमचं वाक्य बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅनचा उपयोग करून तुमची शक्ती किंवा सामर्थ्य प्रेझेंट टेन्समध्ये, वर्तमान काळामध्ये सांगू शकता. आता पहा, आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक. आता हा कॅन आपण याच्यावर प्रश्न विचारू, म्हणजे कॅन हा सब्जेक्टच्या आधी घ्यायचा. कॅन आय स्पीक, मी बोलू शकतो का? आता इथे आपल्याला निगेटिव्ह तयार करायचं आहे याचं. इथे आपण याचं कांट करूया, आय कांट स्पीक, मी बोलू शकत नाही. आता याचा प्रश्न आपण निगेटिव्ह करू, कॅन पहिले घेऊ सब्जेक्टच्या आणि नॉट लावू. कांट आय स्पीक म्हणजे मी बोलू शकत नाही का? अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता. पण एक लक्षात ठेवायचं, कॅनचा उपयोग कधी होतो, तर कॅनचा उपयोग हा वर्तमान काळात होतो. आणि वर्तमान काळात आपल्याला आपली जेव्हा शक्यता किंवा सामर्थ्य सांगायचं असेल तेव्हा आपण कॅनचा उपयोग करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण हासुरे, हे जे भिसे हासुरे यांचं जे स्पीक इंग्लिशचं पुस्तक आहे त्यामधले काही आपण सेंटेन्सेस पाहू. पहा, मी पत्र लिहू शकतो म्हणजे आय कॅन राईट अ लेटर. आम्ही क्रिकेट खेळू शकतो, वी कॅन प्ले क्रिकेट. तू नदीत पोहू शकतोस, यू कॅन स्विम इन द रिवर. आता हे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवते मी. सब्जेक्ट, त्यानंतर कॅन, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. आता याचं निगेटिव्ह काय आहे, हे जे आहे आय कॅन राईट अ लेटर, इथे नॉट टाकला की निगेटिव्ह होतं. आय कॅन नॉट राईट अ लेटर, वी कॅन नॉट प्ले क्रिकेट, यू कॅन नॉट स्विम इन द रिवर. म्हणजेच काय की इथे तुम्ही कॅन नंतर नॉट टाकलं की निगेटिव्ह तयार होतं, आणि नॉट नाही लिहिलं किंवा पॉझिटिव्ह तयार होतं. तसेच आपण कॅन आय राईट अ लेटर म्हणजे जो कॅन आतापर्यंत आय कॅन राईट अ लेटर होता, तो आता कॅन आपण सब्जेक्टच्या आधी घेतला की क्वेश्चन तयार होतो. म्हणजे कॅन आय राईट अ लेटर, मी पत्र लिहू शकतो. कॅन वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकतो. कॅन यू स्विम इन द रिवर म्हणजे तू नदीत पोहू शकतोस, असं आपण म्हणू शकतो. किंवा आता आपल्याला याच प्रश्नाचं निगेटिव्ह करायचं आहे, तर इथे तुम्ही जो कांट आहे असंही म्हणू शकता. किंवा इथला जो नॉट आहे तो तुम्ही आयच्या नंतर ठेवू शकता. तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण पाहून घेऊया. ते काय आहे, कॅन सब्जेक्ट नॉट क्रियापदाचं पहिलं रूप. तुम्ही कांट म्हटलं आणि सब्जेक्ट लिहिला, इथे नॉट नाही लिहिला तरीही चालते. तर पहा, कॅन आय नॉट राईट अ लेटर, कॅन वी नॉट प्ले क्रिकेट, कॅन यू नॉट स्विम इन द रिवर. अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे कॅनचे वाक्य तयार करा आणि मला कमेंट्समध्ये सेंड करा. आशा करते तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल.